नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया 12वीचं पहिलं प्रकरण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 12. काल आधीच्या लेक्चरमध्ये म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे टेक्स्टबुक आत्ता समोर आहे, मी असं गृहीत धरतोय. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, सांगितलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करतात, त्याचा मला अनुभव आहेच. दिलेला होमवर्क तुम्ही वेळेवर पूर्ण करतात, त्यातही काही शंका नाही आहे. त्या दृष्टीने आता तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे हे मी गृहीत धरतो आणि पुढे वाटचाल करतो. इयत्ता 12वीत आपल्याला एकूण 10 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 10 चॅप्टर स्टडी करायचे आहेत. नवीन सिलेबस आहेत. काही चॅप्टर जुन्या सिलेबसनुसार एकत्र केले गेलेत, काही चॅप्टर 11वीत टाकलेत. पूर्वी 12 चॅप्टर होते, आता 10 चॅप्टर आहेत. क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असेल, काय असेल, कोणत्या चॅप्टरला किती मार्क्सचं वेटेज असेल ते अजून काहीही डिक्लेअर झालेलं नाही आहे. पण एक क्वेश्चन पेपरचा पॅटर्नचा अंदाज आलेला असतो. पहिले जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील ते कसे असतील, काय असतील याचा एक अंदाज आलेला आहे. 11वीच्या पॅटर्ननुसारच 12वीच्या पॅटर्नमध्येही सारखाच समावेश असेल. मग बघूया, आपल्याला इयत्ता 12वीत 10 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे, 10 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. मग बघूया फर्स्ट चॅप्टर, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. भागीदारीची ओळख व भागीदारी संस्थेचे अंतिम खाते यांचा अभ्यास करायचा आहे. दुसरं प्रकरण असेल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. अशा काही संस्था असतात ज्यांचा उद्देश नफा कमवणे हा नसतो. त्यांचंही अकाउंट कशा प्रकारे मेंटेन केलं जातं ते दुसऱ्या प्रकरणात बघू. तिसरं प्रकरण रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपचे 3 पार्ट होतात. फर्स्ट, ॲडमिशन ऑफ पार्टनर, नेक्स्ट रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड लास्ट डेथ ऑफ पार्टनर. भागीदारीची पुनर्रचना, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीची पुनर्रचना. मग ती भागीदारीची पुनर्रचना कशा प्रकारे होऊ शकते? एखादा नवीन पार्टनर बिझनेसमध्ये घेतला तेव्हा बिझनेसमध्ये अस्तित्वात असलेला एखादा पार्टनर रिटायर झाला, त्याने स्वतःहून त्या बिझनेसमधून बाहेर निघायचा निर्णय घेतला, किंवा त्या पार्टनरशिपमध्ये असलेल्या भागीदारांपैकी एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला. अशा 3 वेगवेगळ्या कारणामुळे त्या भागीदारी संस्थेची पुनर्रचना होऊ शकते. मग हे 3 प्रकरण असतील, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. मग नेक्स्ट चॅप्टर असेल 6th चॅप्टर, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग भागीदारी संस्थेचा उद्देश पूर्ण झाला, किंवा ती भागीदारी दिवाळखोरीत निघाली, किंवा तो बिझनेस, तो व्यवसाय करण्यात त्या भागीदारांना इंटरेस्ट नसेल, तर ते पार्टनरशिप डिझॉल्व करतात. मग डिझॉल्व करताना एक प्रोसेस अवलंबायची असते, ती प्रोसेस फॉलो करायची असते. त्या प्रोसेसनुसार पार्टनरशिपचं डिझोल्युशन केलं जातं. 7th चॅप्टर असेल बिल्स ऑफ एक्सचेंज. अतिशय इंटरेस्टेड प्रकरण, बिल्स ऑफ एक्सचेंज. बिल्स म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? अच्छा, जे तुम्ही म्हणताय बिल्स ते बिल्स नाही, जे तुम्ही विचार करताय ते बिल्स नसणार आहे. ते बिल ऑफ एक्सचेंज, हमीपत्र. थोडक्यात याला मराठीत म्हणता येईल हमीपत्र. पैशांची देवाणघेवाण करण्याचं जे काही हमीपत्र केलं असेल, त्या हमीपत्रासंबंधी रेकॉर्ड कसे मेंटेन केले जातात ते असेल याच्यात बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये. 8th चॅप्टर असेल कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स. कंपनी अकाउंट्स, कोणतीही कंपनी स्थापन होताना फर्स्ट प्रोसेस असते त्या कंपनीचे शेअर्स म्हणजे भांडवलचे वाटप करणे, आणि ते भांडवलाचं वाटप करत असताना त्यातून मिळणारा जो पैसा आहे त्याचं अकाउंटिंग कसं असेल, त्याचे नोंदणी कशा असतील, रेकॉर्ड कशा असतील, त्या कंपनी अकाउंट्स इश्यू ऑफ शेअर्समध्ये बघायचं आहे.
9th चॅप्टर असेल अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. आर्थिक विवरणपत्र जे असणार आहे फायनल अकाउंट्स त्याचं ॲनालिसिस ह्या प्रकरणात अभ्यासायचं आहे. हे यावर्षी नवीन प्रकरण आलेलं आहे आपल्याला 12वीमध्ये. आणि 10th कॉम्प्युटर इन अकाउंटिंग असे 10 प्रकरण या वर्षी आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग बघू फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे, काय काय लक्षात घ्यायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींचा स्टडी करायचा आहे, अभ्यास करायचा आहे ते बघूया. मीनिंग ऑफ पार्टनरशिप, नंतर असेल फीचर ऑफ पार्टनरशिप, भागीदारीचे वैशिष्ट्ये, द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 1932चा भागीदारी कायदा, पार्टनरशिप डीडचे महत्त्व, नंतर असेल प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल इन अब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड, जेव्हा पार्टनरशिप डीड अस्तित्वात नसेल तेव्हा कोणत्या तरतुदींचा विचार करायचा असेल, त्याच्याबद्दल काय तरतुदी केलेल्या आहेत पार्टनरशिप ॲक्टमध्ये ते अभ्यासायचं आहे. हाऊ टू मेंटेन कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर्स, भागीदारांचं कॅपिटल अकाउंट्स कसं मेंटेन करायचं. नंतर असेल अंडरस्टँड द मिनिंग ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट, पार्टनरशिप फायनल अकाउंटचा अर्थ काय तो समजून घ्यायचा आहे. इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट, फायनल अकाउंटचे महत्त्व, ॲडजस्टमेंट ऑफ फायनल अकाउंट, फायनल अकाउंटमध्ये ज्या काही विविध ॲडजस्टमेंट असतील त्या बघायच्या आहेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा अर्थ काय ते समजून घेऊया. आणि शेवटचं हाऊ टू फाइंड आउट फिनान्शियल रिझल्ट ऑफ द बिझनेस, एखाद्या व्यवसाय संस्थेचा आर्थिक निकाल काय असतो. जसं तुमचा निकाल लागतो 11वीचा 12वीचा आर्थिक वर्ष पास नापास, तसं व्यवसाय संस्थेचं प्रगती किती झालेली आहे, इम्प्रूव्हमेंट किती आहे, तो रिझल्ट कसा बघायचा हे बघायचं आहे आपल्याला आता याच्यात. मग बघूया आता इंट्रोडक्शन. द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन्स सच ॲज लिमिटेड कॅपिटल, लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी, अनलिमिटेड लायबिलिटी, नो स्टॅबिलिटी, absence of specialization, etc. Hence, when a business is to be set up on a scale which needs more capital and involves more risk, two or more persons come together to run it. They agree to share the capital, the management, the risk and profits of business. Such mutual relationship based on an agreement amongst these persons is termed as partnership. The persons who have entered into the partnership are individually known as partners and collectively as a firm. तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे असं मी अजूनही मान्य करतोय, प्रत्येकाने टेक्स्टबुक घेतले असतील. आणि मी जेव्हा रीड करतोय तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तो पॅराग्राफ चेक करायचा आहे, ते स्टेटमेंट चेक करायचे आणि मी रीड करत असताना तुम्ही ती लाईन चेक करत जायची. म्हणजे मी जे शब्दांचा उच्चार करतोय, मी जे शब्द वाचतोय ते तुमच्या कानातनं जातील आणि डोळ्यातनं तुम्ही बघाल त्या शब्दांचं उच्चार प्रोनाऊन्सिएशन कसं आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि हे करत असताना त्याचा अर्थही समजत जातो. म्हणून ऐकणं आणि बघणं दोन्ही कृती एका वेळी झाली तर ती जास्त इफेक्टिव्ह असणार आहे. ठीक आहे, मग बघूया आता द सोल पार्टनरशिप म्हणजे काय. एकल व्यवसाय संस्था 11वीत बघितली आपण, म्हणजे ज्या व्यवसाय संस्थेचा एकच व्यक्ती मालक असतो अशी. मग अशा संस्थेचे फायदे कमी आणि तोटे जास्त असतात. मग तोटे काय काय असतील. मर्यादित भांडवल, लिमिटेड कॅपिटल, व्यवस्थापनाचं कौशल्याचा अभाव, लायबिलिटी खूप अमर्यादित असेल, लोकांचं देणं वगैरे, अनलिमिटेड लायबिलिटी, नो स्टॅबिलिटी, त्या व्यवसाय संस्थेला कोणतीही स्थिरता नसते, अब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन म्हणजे स्पेशलायझेशनचा अभाव असणार आहे तिथं. हेन्स
when a business is to be set up on a scale which needs more capital and involves more risk, two or more persons come together to run it. मग ह्या सगळ्या कमतरतांचा उणिवांची जर भर काढायची असेल तर त्याला पर्याय असणारे भागीदारी. रिस्क घेण्यासाठी एकापेक्षा दोन जणांनी रिस्क घेतली तर रिस्क वाटली जाते. एकापेक्षा दोन जण जास्त असेल तर काम करण्यात पण वेगवेगळ्या जबाबदारी वाटून घेण्यात पण मदत होते. मग अशा सगळे अनेक फायदे घेण्यासाठी भागीदारी संस्थाची स्थापना केली जाते. They agree to share the capital, the management, the risk and profit of business such as mutual relationship based on an agreement amongst these persons is termed as partnership. मग भागीदारी म्हणजे काय? जेव्हा त्या भागीदारीमधले भागीदार, पार्टनरशिपमधले पार्टनर, त्यांचं व्यवस्थापन कौशल्य, त्यांचं भांडवल, त्यांचं नफा, त्यांचा होणारा तोटा, त्यांच्याकडे असलेले विविध स्किल त्या व्यवसाय संस्थेमध्ये शेअर करण्यासाठी एकत्र येतात. त्याला म्हणायचं पार्टनरशिप. द पर्सन हू एंटर इन टू पार्टनरशिप आर इंडिव्हिज्युअली नोन ॲज पार्टनर. जो व्यक्ती पार्टनरशिपमध्ये ॲड होतो, भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश करतो, त्याला म्हणायचं पार्टनर. अँड कलेक्टिव्हली ॲज अ फर्म. आणि त्या संस्थेला काय म्हणायचं? फर्म म्हणायचं. भागीदारी संस्थेला काय म्हणायचं? एकत्र सगळ्या समुदायाला काय म्हणायचं? फर्म म्हणायचं. एकटा भागीदार असेल तर त्याला पार्टनर म्हणायचं आणि 5 भागीदार एकत्र असेल त्याला म्हणायचं फर्म. हा बेसिक फरक लक्षात घ्या. नेक्स्ट, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन where there is an association of 2 or more persons coming together to carry on a business with a view to share profit or losses of a firm. पार्टनरशिप ही अशी एक संस्था आहे ज्याच्यात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती नफा किंवा तोटा शेअर करून घेण्यासाठी एकत्र येतात. त्याला म्हणायचं पार्टनरशिप. हा झाला सर्वसाधारण अर्थ. आपण याचं कायद्यातली व्याख्या बघूया. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 हे वर्ष लक्षात ठेवा. भारतीय भागीदारी कायदा 1932. OCM मध्ये विचारलं जाऊ शकतं, SP मध्ये विचारलं जाऊ शकतं, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी सब्जेक्टमध्ये फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारलं जाऊ शकतं. सेक्शन 4 इंडियन पार्टनरशिप ॲक्टच्या सेक्शन 4 नुसार याची डेफिनेशन दिलेली आहे. इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन्स who have agreed to share the profit of a business carried on by all or any one of them acting for all. It is a relationship between person who agreed to share the profit of a business. हे अशा व्यक्तींचं एक रिलेशनशिप समूह आहे ज्याच्यामध्ये एकत्ररित्या बिझनेस करण्यासाठी, बिझनेसमधला प्रॉफिट घेण्यासाठी एक व्यक्ती किंवा सगळ्यांच्या वतीने, सर्व व्यक्ती किंवा सगळ्यांच्या वतीने एक व्यक्ती त्या व्यवसाय संस्थेमध्ये कार्य करत असते. याला म्हणायचं पार्टनरशिप. अकॉर्डिंग टू प्रोफेसर हँडी, पार्टनरशिप इज अ रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन्स कॉम्पिटंट टू मेक कॉन्ट्रॅक्ट who agree to carry on a lawful business in common with a view to earn private gain.
नेक्स्ट बघूया फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मचे भागीदारीचे वैशिष्ट्ये. पार्टनरशिप फर्मचे वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य ॲग्रीमेंट. भागीदारी संस्थेचा करार केला जातो. तो करार लिखित स्वरूपाचा असू शकतो किंवा तोंडी पण असू शकतो. महाराष्ट्रात हा करार लिखित स्वरूपाचं असणं बंधनकारक केलेलं आहे. सेकंड, नंबर ऑफ पार्टनर्स. त्या भागीदारीमध्ये किती भागीदार असणार आहे, पार्टनरशिप फर्ममध्ये किती पार्टनर्स असणार आहे त्याचा उल्लेख, त्या भागीदारीचं एक वैशिष्ट्य असणार आहे त्याचा उल्लेख केलेला असेल तिथं. पार्टनरशिप फर्म हा लॉफुल बिझनेस असेल. कायद्याने ज्या व्यवसायाला मान्यता दिलेली आहे असाच व्यवसाय पार्टनरशिप फर्ममध्ये केला जाऊ शकतो. अनलॉफुल बिझनेस करू शकत नाही. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. सर्व पार्टनर त्यांचं प्रॉफिट शेअर करतात किंवा लॉस झाला तर ते लॉसही शेअर करतात. म्हणजे मोठी रिस्क नसणार आहे. मोठं नुकसान झालं तर ते लॉस पण सगळे पार्टनर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये शेअर करतील. अनलिमिटेड लायबिलिटी. जोपर्यंत त्या भागीदारी संस्थेचं जे देणं आहे ते दिलं जात नाही तोपर्यंत पार्टनर्सची जबाबदारी असणार आहे. पार्टनर्सची मालमत्तेतून भागीदारी संस्थेचं देणं देण्याची वेळ आली तर तेही द्यावं लागतं. अगदी शेवटचा रुपया खिशात असेपर्यंत त्या भागीदारांची जबाबदारी असते त्या पार्टनरशिप फर्ममध्ये. रजिस्ट्रेशन. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार रजिस्ट्रेशन करणं महाराष्ट्रात बंधनकारक आहे, पण इतर राज्यांमध्ये ते अजूनही बंधनकारक नाही आहे. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. भागीदारी संस्थेची जी मालकी असते ती एकत्ररित्या असते. सर्व सभासद, सर्व सदस्य त्याचे मालक असतात आणि व्यवस्थापन कौशल्यामध्ये सगळेजण त्यांचा सहभाग नोंदवत असतात. प्रिन्सिपल अँड एजंट. जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये एक पार्टनर बाहेरील व्यक्तीशी जेव्हा सामोर जातो, त्याला ॲपियर होतो, तेव्हा तो एक प्रिन्सिपल, एक प्रधान म्हणून ॲपियर होतो आणि त्या भागीदारांमध्ये, त्या पार्टनर्समध्ये एकमेकांमध्ये एजंटमधून ते वावरत असतात. प्रतिनिधित्व म्हणून त्यांचा वापर असतो तिथं. आणि लास्ट, डिझॉल्युशन. जेव्हा केव्हा फर्मचा उद्देश, पार्टनरशिप फर्मचा उद्देश पूर्ण होत असेल किंवा त्यातले पार्टनर्स काही दिवाळखोर होत असतील, दिवाळखोर झाले असतील किंवा कायद्याने त्याच्यावर काही बंधन आले असतील, त्यावेळेस ते पार्टनरशिप फर्म डिझॉल्व केले जाते. म्हणजे ती पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करता येऊ शकते. इन डिटेल्स फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म दिलेले आहेत. ॲग्रीमेंट, नंबर ऑफ पार्टनर्स, लॉफुल बिझनेस, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, अनलिमिटेड लायबिलिटी. रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनमध्ये बघा आता. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट 1st April 2005. According to Indian Partnership Act 1932, registration of partnership firm is optional. It means a firm may or may not be registered. Registration of firm merely certifies its existing and its process of entering the name of partnership firm in the register of registrar. रजिस्ट्रार नोंदणी कार्यालयात, निबंधक कार्यालयात त्या पार्टनरशिप फर्मची नोंदणी करणं महाराष्ट्रात कायद्याने बंधनकारक आहे. एक आधीच्या पॉईंटमध्ये एक नंबर ऑफ पार्टनर्स हा एक मुद्दा गेला. मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 अमेंडमेंट इन 2014. पॉईंट नंबर 2 आधीच्या फीचर्समध्ये. पूर्वी भागीदारी संस्थेचे जास्तीत जास्त सभासद हे 20 असू शकत होते आणि बँकिंग सेक्टरमध्ये 10 असू शकत होते. आता नवीन कंपनी ॲक्ट जो आलेला आहे 2013, अमेंडमेंट त्याचं लागू झालं आहे 2014 पासून, त्या कायद्यानुसार जास्तीत जास्त 50 सदस्य भागीदारीमध्ये येऊ शकतात, पार्टनर्स होऊ शकतात.
पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड भागीदारीचा करार जेव्हा केव्हा लिखित स्वरूपात भागीदारांमध्ये जे काही अटी शर्ती तयार होतात त्याला म्हणायचं भागीदारीचा करार. द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमॉंग पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. It contains the term and conditions which are agreed upon all the partners. An agreement may be written or oral, but when it's written, it's called a deed. जेव्हा पार्टनरशिप डीड, जेव्हा भागीदारीचं करार ॲग्रीमेंट जेव्हा लिखित स्वरूपात असणार आहे, इन रिटन फॉर्म असणार आहे, त्यावेळेस त्याला म्हणायचं पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीडचं एक सॅम्पल दिलं आहे. एक स्टॅम्प दिलेला आहे 100 रुपयाचा. त्या स्टॅम्पमध्ये त्या पार्टनरशिप डीडमध्ये कंटेन्स काय काय त्यांच्या अटी शर्ती असतील त्या सगळ्या त्या स्टॅम्पमध्ये नोंदवलेले असतात आणि ते स्टॅम्प रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदवून घ्यायचा असतो. त्याची एक नोंदणी रजिस्टरकडे करायची असते. म्हणजे भविष्यात जेव्हा किंवा कायदाविषयक समस्या निर्माण होतील त्यावेळेस हे पार्टनरशिप डीड रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्याचा न्यायालयीन प्रकरणांमध्ये उपयोग होत असतो. कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप डीड. मग ह्या पार्टनरशिप डीडमध्ये कोणते कोणते कंटेंट्स असतात ते बघूया. नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. त्या व्यवसाय संस्थेचं नाव, त्याचा पत्ता आणि त्या व्यवसाय संस्थेचा मुख्य व्यवसाय काय आहे त्याचा उल्लेख. सेकंड, नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. त्या सर्व भागीदारांचं नाव, पत्ता आणि त्या भागीदारीचं कालावधी, पार्टनरशिपचं ड्युरेशन इथं उल्लेख असेल. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल पार्टनर्स. सर्व भागीदारांचं भांडवली योगदान किती असेल त्याचा उल्लेख. रेशो इन विच प्रॉफिट अँड लॉसेस आर टू बी शेअर. कोणत्या रेशोमध्ये त्यांनी प्रॉफिट किंवा तोटा वाटून घ्यायचा एकमेकांमध्ये त्याचा उल्लेख असेल. जर याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये केलेला नसेल तर असं गृहीत धरायचं असतं की सर्वांनी समान रेशोमध्ये प्रॉफिट किंवा लॉस वाटून घ्यायचं असणार आहे. फिफ्थ, राईट, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स. त्या पार्टनर्सचे कार्य, त्यांच्या जबाबदाऱ्या इथं असतील ह्या करारामध्ये. प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ एटसेट्रा ऑफ अ पार्टनर. जेव्हा केव्हा व्यवसाय संस्थेचा विस्तार करायचा असेल किंवा व्यवसाय संस्थेतनं एका भागीदाराला रिटायर करायचं असेल किंवा त्या व्यवसाय संस्थेचा पार्टनरची डेथ झाली असेल तर त्यावेळी कोणत्या तरतुदींचा वापर करायचा आहे त्याचा उल्लेख असेल. नवीन पार्टनर घेताना ॲडमिशन, अस्तित्वात असलेला पार्टनर बिझनेस सोडून जाताना म्हणजे रिटायरमेंट, आणि अस्तित्वात असलेल्या एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाल्यास, डेथ झाल्यावर त्याच्या वारसदारांना द्यावयाची रक्कम याच्याबद्दल काय तरतुदी असतील त्याचा उल्लेख याच्यात असेल. नेक्स्ट, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉइंग्स एटसेट्रा. जेव्हा पार्टनर्स त्या बिझनेसमध्ये कॅपिटल इंट्रोड्यूस करताय त्या कॅपिटलवर इंटरेस्ट असेल, ठेवायचं की नाही ठेवायचं, किती इंटरेस्ट असायला पाहिजे याच्याबद्दल उल्लेख असेल. पार्टनर्सकडून घेतलेलं लोन, त्या लोनवर किती इंटरेस्ट द्यायचं हे आधीच ठरवलेलं असेल. ड्रॉइंग्स, पार्टनर्सने बिझनेसमधून उचललेली उचल, बिझनेसचा पैसा स्वतःच्या वापरासाठी घेतलेली असते त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. पण ड्रॉइंग्सवर इंटरेस्ट किती घ्यायचं, व्याज किती घ्यायचं, किती रेट अप्लाय करायचा याचा उल्लेख त्याच्यात असेल. नेक्स्ट 8 नंबर, सॅलरीज, कमिशन एटसेट्रा इफ पेएबल टू एनी पार्टनर्स. जर एखाद्या पार्टनर्सला जर सॅलरी द्यायची असेल, कमिशन द्यायचं असेल तर ते किती असावं याचा उल्लेख. 9th, सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. जेव्हा व्यवसाय संस्थेचं विसर्जन होणार असेल, डिझोल्युशन म्हणजे ते अस्तित्व त्याचं संपुष्टात येणार असेल त्यावेळी त्या सेटलमेंटच्या प्रोसेस कशा असतील ते ठरवणं. 10th, मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स अमॉंग द पार्टनर्स. जेव्हा भागीदारांमध्ये काही वाद निर्माण होत असतील ते वाद संपुष्टात आणण्यासाठी कोणत्या मेथड्स, कोणत्या पद्धती अवलंबावायच्या याचा उल्लेख त्याच्यात असेल. आणि लास्ट, एनी अदर मॅटर रिलेटिंग टू द
कंडक्ट ऑफ बिझनेस आणि व्यवसाय संस्थेसंबंधी व्यवसाय संस्था चालवण्यासंबंधी कोणते इतर घटक असतील त्यांचाही उल्लेख याच्यात असेल. नेक्स्ट असेल पार्टनर्स इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. मग ह्या पार्टनरशिप डीडचं महत्त्व काय. पार्टनरशिप डीड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज it is the written agreement which contain all the terms and condition of the partnership business. It forms the business of mutual relationship among the partners. Moreover, partnership deed regulates the rights, duties and liabilities of all the partners as well as of firm. So by having partnership deed, partners disputes in future may be avoided. प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. मग ह्या इंडियन पार्टनरशिप ॲक्टमध्ये पार्टनरशिपबद्दल काय काय तरतुदी दिलेल्या आहेत त्या बघूया. फर्स्ट, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो. जेव्हा केव्हा पार्टनरशिप डीडमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशोचा उल्लेख केलेला नसेल त्यावेळी त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा इक्वली असेल. Then the profit and losses are distributed among the partners is equal ratio. म्हणजे तुम्हाला जो काही प्रॉब्लेम दिलेला असेल सॉल्व करण्यासाठी त्या प्रॉब्लेममध्ये जर त्या पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल त्यावेळी प्रॉफिट शेअरिंग रेशो हा इक्वल एकास एक समजायचा आहे, गृहीत धरायचा असणार आहे. नेक्स्ट, सेकंड, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. As per the provision of Indian Partnership Act 1932, if the date of drawing is not given, then average of 6 months interest is charged on drawings. जर त्या भागीदाराने घेतलेलं ड्रॉइंग्स कोणत्या दिवशी घेतलेलं याचा उल्लेख केलेला नसेल तर सरासरी 6 महिन्यासाठी ड्रॉइंग्सवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं असणार आहे. थर्ड, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. जेव्हा केव्हा पार्टनर त्या व्यवसाय संस्थेला लोन देणार असेल त्या लोनवर किती इंटरेस्ट आकारायचं असणार आहे याच्याबद्दल मार्गदर्शन ह्या ॲक्टमध्ये केलेलं आहे. इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड्स ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज लोन बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन देन 6% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड. म्हणजे 6%पेक्षा जास्त इंटरेस्ट द्यायचं नाही आहे असं या पार्टनरशिप ॲक्टमध्ये नमूद केलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. जर पार्टनरशिप डीडमध्ये भागीदारी करारामध्ये कॅपिटलवर इंटरेस्ट द्यायचा उल्लेख केलेला नसेल तर नंतर भविष्यात त्याच्यावर इंटरेस्ट देता येऊ शकत नाही. फिफ्थ, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. As per the provision made in the Indian Partnership Act 1932, no salary, commission, allowance or any remuneration is to be given to any of the partners or any extra work done for firm. However, if any provision is made in partnership deed, the partners are entitled to get commission or salary as per the agreement. जर पार्टनरशिप डीडमध्ये त्या ॲग्रीमेंटमध्ये जर सॅलरीबद्दल कोणताही उल्लेख केलेला नसेल तर भविष्यात तशी सॅलरी देता येणार नाही. म्हणून त्या संदर्भात जर पार्टनरशिप डीलमध्ये आधी काही उल्लेख केलेला असेल तर त्या पार्टनरला एक्स्ट्रा जबाबदारीबद्दल सॅलरी किंवा कमिशन देय राहील. अँड सिक्स, ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, नो outside persons can be admitted into the firm as a partner without the consent of other partners. उर्वरित सर्व भागीदारांच्या परवानगीशिवाय नवीन भागीदार बिझनेसमध्ये येऊ शकत नाही. त्यासाठी सर्व भागीदारांची सहमती असणं आवश्यक आहे. बाकी उर्वरित पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.